हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत मुलांनो, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट मधील 3 मार्क्स क्वेश्चन, जे की आहे आपल्याला 2026 बोर्डसाठी खूप महत्वाचे आहे. त्यामध्ये मी PYQ 2019-2025 3 मार्कचे सरळ टाकलेले आहेत. ठीक आहे. आणि आपण हे कंटेंट तुम्हाला एकदम फ्री मध्ये प्रोव्हाइड करतोय, त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 2019-2025 यामधील 3 मार्कच्या क्वेश्चनच्या PYQ ला. बघा, पहिला क्वेश्चन आहे जो की तुम्हाला मार्च 2025 ला विचारला गेलेला आहे. इथे काय म्हटलंय, राईट एनी 4 स्टेजेस ऑफ मायटोसिस अँड एक्सप्लेन एनी 2 ऑफ देम. तुम्हाला मायटोसिसच्या 4 स्टेप लिहायला लावले आणि त्यामधून कोणत्याही 2 एक्सप्लेन करायचे आहे. मग इथं बघा, पहिल्यांदा आन्सर काय असेल, फॉलोइंग आर द सम स्टेजेस ऑफ मायटोसिस. म्हणजे खाली काही तुम्हाला स्टेजेस आहे, ज्या कोणत्या, प्रोफेज आहे, मेटाफेज आहे, अॅनाफेज आहे आणि टेलोफेज वगैरे आहे. मग प्रोफेज मध्ये काय होतं बघा, प्रोफेज मध्ये पहिलं क्रोमोझोम स्टार्ट कंडेन्सिंग अँड बिकम शॉर्ट अँड थिक. आता काय होतं, कंडेन्स होतं पूर्णपणे. बघा ही प्रोफेज तुम्हाला डायरेक्ट दिली. प्रोफेज मध्ये काय होतं, कंडेन्स क्रोमोझोम जे असतं पूर्ण, हे क्रोमोझोम जे आहेत शॉर्ट आणि होते थिक, थोडेसे जाड होतात. ठीक आहे. इच क्रोमोझोम बिकम विजिबल विथ 2 सिस्टर क्रोमॅटिड. आता प्रत्येक क्रोमोझोम काय होतो, विजिबल म्हणजे आपल्याला दिसतो त्यांच्या 2 सिस्टर क्रोमॅटिड बरोबर. त्यामुळे न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस बिगेन टू डिसअपियर. आता हा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे कडेकडेचा, तो काय होतो, डिसअपियर व्हायला सुरुवात होती. लक्षात घ्या, डिसअपियर व्हायला सुरुवात होणं आणि पूर्णपणे डिसअपियर होणं या दोन्ही पण महत्वाच्या गोष्टी. आणि यावरती आपला 1 मार्क्सचा क्वेश्चन आलेला आहे, जो की मी तुम्हाला ऑलरेडी फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितला आहे. त्यामुळे ती पण व्हिडिओ तुम्ही जर बघितली नसाल, ती पण व्यवस्थित बघा. इथे काय म्हटलंय, फक्त डिसअपियर व्हायला सुरुवात झाली आहे, बिगेन म्हणजे स्टार्ट झाला आहे. त्यानंतर सेंट्रिओल्स मूव्ह टुवर्ड अपोजिट पोल इन द सेल. आता हा जो सेंट्रिओल आहे कोणता, तुम्हाला इथं सेंट्रिओल दिसतो बघा. हा सेंट्रिओल काय होतो, पूर्णपणे पोलकडे मूव्ह होतो. एवढंच काय होतं, प्रोफेज मध्ये स्टेजेस होत असतात. दुसरे बघा, मेटाफेज मध्ये काय होतं, आता मेटाफेज मध्ये मिडलला आले पूर्णपणे क्रोमोझोम. आता स्पिंडल फायबर अरेंज झाले आणि हे काय आले, इक्वेटोरियल प्लेनला आले. मग बघा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर. इथे स्टार्ट झाला, इथं पूर्णपणे डिसअपियर झाला, पूर्णपणे संपला तो लेअर न्यूक्लिअरने. ठीक आहे. क्रोमोझोम अरेंज देमसेल्व्स ॲट द इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल. म्हणजे क्रोमोझोम इक्वेटोरियल प्लेनला आले, पूर्णपणे मध्यभागी, हे तुम्हाला सांगायचंय, इक्वेटोरियल प्लेनला आले. स्पिंडल फायबर आर फॉर्म. स्पिंडल फायबर फॉर्म झाले पूर्णपणे, त्यांनी मधल्या साईडला सगळ्या क्रोमोझोमला एका लाईनीमध्ये आणलंय बघा. सेंट्रोमियर अँड द सेंट्रिओल्स बिटवीन, कशामध्ये, सेंट्रिओल्स आणि सेंट्रिओल्स मध्ये, सेंट्रोमियर आणि सेंट्रिओल. आता बघा, इथे महत्वाचं जे आहे, तुम्हाला क्रोमोझोम मध्ये स्पिंडल फायबर कसे काढायचे आहे, तुम्ही सहज सहज हे लिहू शकता की पहिल्यांदा हा सेंट्रिओल्स काढा. सेंट्रिओल काढला पूर्णपणे, त्याला असे डॉट डॉटने स्पिंडल फायबर आहे ते अरेंज करायचे आहे. ठीक आहे. इथे क्रोमोझोमचा मधला सेंट्रोमियर टाका. ठीक आहे, असं क्रोमोझोम वगैरे काढा. परत या साईडला एक क्रोमोझोम आहे, तो क्रोमोझोम काढा. आणि तुम्हाला प्रत्येक 4-5 क्रोमोझोम दाखवलेच पाहिजे, अशी काही गोष्ट वगैरे नाही. आणि हा स्पिंडल फायबर जे आहेत, ठीक आहे, असे स्पिंडल फायबर तुम्हाला दाखवायचे आहे. असे डिझाईन झाले. आणि बरोबर या डायग्रामला बॉक्स वगैरे करा व्यवस्थित. ठीक आहे, सर्कल वगैरे करा, बॉक्स वगैरे करून ठेवा. बॉक्सला खूप महत्व वगैरे आहे. जेवढं तुम्ही जास्त फॉर्मॅटिंग कराल पेपरमध्ये, तेवढे छान मार्क्स पडते. ठीक आहे, लक्ष द्या. आपण पुढचा क्वेश्चन बघूया. आता हा क्वेश्चन झालेला ऑलरेडी. ठीक आहे, आपण पुढचा क्वेश्चन बघूया. आणि तुम्ही मला कमेंट नक्की करा, तुम्हाला जर कोणत्या क्वेश्चन मध्ये डाऊट वगैरे असेल, चॅप्टरच्या कोणत्या पार्ट मध्ये डाऊट असेल, तर तुमच्यासाठी मी तो पार्ट परत घेण्यासाठी तयार आहे. ठीक आहे, पण कमेंट मध्ये मला सांगा, व्हिडिओ कशी वाटली ती पण सांगा. चला पुढचा क्वेश्चन बघूया. आता बघा, सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. आता हा जो चार्ट आहे तो कम्प्लीट करा. स्टेट विच प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन इट प्रेझेंट्स. आता त्याच्यामध्ये कोणती पूर्णपणे प्रोडक्शन स्टेप आहे ती आपल्याला एक्सप्लेन करायला लावली. आता तुम्हाला एक्झाम्पल हा चार्ट दिला होता, त्याच्या काही जागा ब्लँक होत्या. समजा ही एक असेल, ही बाकीच्या ह्या 3 जागा ज्या आहेत, 4 जागा त्या ब्लँक होत्या. तुम्हाला काय विचारलं, मग ह्या चार्ट पूर्ण करा आणि कुठे वापरली प्रोसेस ते पण सांगायची. आता बघा, आपला हा चार्ट कुठे माहिती आहे, लाईफ प्रोसेस मधला चार्ट आहे, बरोबर. आता मला सांगा, लिपिड्स जे आहे पूर्णपणे फॅटी ऍसिड कन्वर्ट होतं. त्यानंतर प्रोटीन सुद्धा काय होतं, अॅमिनो ऍसिड मध्ये कन्वर्ट होतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कार्बोहायड्रेटचं ग्लायकोलिसिस, आणि यांचा फायनल प्रोडक्ट कोणता आहे, ऍसिटिल कोएन्झाइम ए. त्यानंतर क्रेब सायकल मध्ये एंटर होतं आणि लास्टला CO2 H2 आणि एनर्जी प्रोडक्शन होत असते. ही जेवढी स्टेप फक्त. आणि ही प्रोसेस कोणती, सेल्युलर रेस्पिरेशन, हेच तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. चार्ट करायचा आहे, एक्सप्लेन करायचंय व्यवस्थित.
आणि हे किती जुलै 2025 चा क्वेश्चन आहे आणि मार्च 2019 चा क्वेश्चन आहे. दोन्ही ठिकाणी हा सेम क्वेश्चन विचारला गेला होता. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. तिसरा क्वेश्चन आहे हाऊ एनर्जी फॉर्म फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स फॅट्स अँड प्रोटीन. एनर्जी कशी काय तयार होते? कशामध्ये? कार्बोहायड्रेटचं ऑक्सिडेशन झालं, फॅटचं ऑक्सिडेशन झालं आणि प्रोटीनचं ऑक्सिडेशन झालं. म्हणजे ऑक्सिजन आल्यानंतर यांचं ब्रेकडाऊन होतं आणि यांचं ब्रेकडाऊन झालं, यांच्या ब्रॉन्झचे पूर्णपणे तुकडे करून काय होतं? आपल्याला एनर्जी भेटत असते. मी ते काय म्हटले, करेक्ट द गिव्हन डायग्राम. आता तुम्हाला ते एक्सप्लेन पण करायचं आणि गिव्हन डायग्राम जनरेट करायची. इथे काय विचारलं, कार्बोहायड्रेट्स आर कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज. त्यानंतर ग्लुकोज अंडरगोज ग्लायकोलिसिस अँड फॉर्म पायरिक ऍसिड. त्यानंतर पायरिक ऍसिड इज कन्व्हर्टेड इनटू द ऍसिडिक एन्झाइम. आता हे तुम्हाला आन्सर दिलंय, तुम्ही काय करायचं तर आन्सर करेक्ट आन्सर लिहायचं. त्यामुळे तुम्ही पहिले लिहू शकता हाऊ एनर्जी फॉर्म. मग तुम्ही हे जे कंटेंट तुम्हाला ऑलरेडी माहित आहे तेच कंटेंट लिहायचं. कोणतं? कार्बोहायड्रेट काय होतं? पूर्णपणे ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतं. त्यानंतर ग्लुकोज ग्लायकोलिसिस होतं पूर्णपणे आणि त्यानंतर काय? पायरिक ऍसिड तयार होतं, पायरिक ऍसिड. आणि त्यानंतर पायरिक ऍसिड इज कन्व्हर्टेड. आता पायरिक ऍसिड जे काय कशामध्ये कन्वर्ट झालं? ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये कन्वर्ट झालं. आणि तुम्ही नंतर पण सांगू शकता त्यापासून CO2, H2 आणि एनर्जी ही तयार होते. आता हे दोन्ही पण आपल्या बुक्स मधले चार्ट आहे, जसे आहे तसे चार्ट दिलेले. आता तुम्हाला उलटे पालटे करून सांगितले आहे. बघा या साईडला लिपिड्स, त्यानंतर प्रोटीन्स, नंतर लिपिड्स वगैरे आहे. मग लिपिड्स पासून फॅट तयार होतं हे आपल्याला माहित पाहिजे. प्रोटीन पासून परत अॅमिनो ऍसिड तयार होतं हे आपल्याला माहित पाहिजे. अशा स्टेप बाय स्टेप तुम्ही एक्सप्लेन करायचे. ठीक आहे. हे तुम्हाला आन्सर पण दिलेले आहे. पुढील क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट आर विटॅमिन्स? विटॅमिन्स म्हणजे काय? क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू देअर सोल्युबिलिटी. त्याचं सोल्युबिलिटीनुसार त्यांना क्लासिफाय करायचं आहे. गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ इच टाइप्स ॲज पर अबो क्लासिफिकेशन. आता हा क्वेश्चन ऑलरेडी पण होऊन गेलाय 2 मार्क्स मध्ये. तुम्ही जर बघितला असेल पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा व्हिडिओ. आता हा आहे मार्च 2024 चा क्वेश्चन. मग याच्यामध्ये काय म्हटलंय? विटॅमिन्स म्हणजे काय ते सांगा. विटॅमिनचे पूर्णपणे क्लासिफाय कसं केलंय ते सांगा आणि त्याची एक्झाम्पल लिहा. आता विटॅमिन्स काय आहे? आपल्या शरीरामध्ये त्याला खूपच स्मॉल क्वांटिटीमध्ये आपली गरज पडते प्रॉपर फंक्शनिंग करण्यासाठी. आता प्रॉपर फंक्शन झालं नाही काय होतं? आपल्यामध्ये डिसीज तयार होतात, वेगवेगळ्या डिसीज होऊ शकतात. मग तुम्हाला विटॅमिन्स जे आहेत पूर्णपणे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्स हे आपले 2 टाईप आहे त्यांच्या सोल्युबिलिटीनुसार. आणि त्याला म्हटलंय फॅट सोल्युबल विटॅमिन कोणते? E, D, E आणि K. आणि वॉटर सोल्युबल कोणते? B आणि C. हे 2च आपल्याला. ठीक आहे. तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चला पुढील क्वेश्चन बघूया. त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. आता ह्या चार्ट मध्ये मित्रांनो एक आन्सर दिलेला आहे. ठीक आहे. आता हा जो टेबल वगैरे आहे हा टेबलमध्ये ह्या टेबलमध्ये तुम्हाला लास्ट जो पार्ट आहे तो तुम्हाला डबल झालेला आहे. आता तुम्हाला याच्यापैकी समजा स्किन जागा वगैरे आहे, इन्सुलिन ट्रिप्सिन वगैरे असेल, अँटीबायोटिक्स वगैरे असेल, अँटीबॉडीज, आता हे पार्ट दिलेले नव्हते. ठीक आहे. आता तुम्हाला काय पूर्ण करायचं? मिलियन हा पिगमेंट कुठं राहतो, केराटिन कुठं राहतो? आपल्या सर्वांना माहिती आहे की हा कुठं राहतो? स्किन मध्ये राहतो. किंवा तुम्हाला पुढच्या वेळेस काय विचारतील? स्किन दिलेलं असेल आणि स्किन मध्ये प्रोटीन कोणतं असतं? मग आपला मेलॅनिन आणि केराटिन नाव सांगता आलं पाहिजे. आता इन्सुलिन आणि ट्रिप्सिन कुठं राहतं? आपल्या पॅनक्रियाज मध्ये म्हणजे आपल्या पोटामध्ये. पॅनक्रियाटिक ग्लँड ज्याच्यामध्ये असतात. अँटीबॉडीज कुठे असतात? पूर्णपणे आपले हिमोग्लोबिन आणि कोणत्या अँटी बॉडीज मध्ये असतात. ठीक आहे. अँटीबॉडीज वगैरे आहेत. आता हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा कारण आपला कधी पण कोणत्याही जागा ब्लँक देऊ शकतात. त्यामुळे आपल्याला सांगता आलं पाहिजे. अजून जवळपास 5 ते 6 प्रकारचे प्रोटीन वगैरे आहेत ते पण व्यवस्थित करून ठेवायचे. आता हे जर विचारले 2023 ला आपल्याला 2026 ला याच्यापेक्षा व्यतिरिक्त दुसरे कोणते विचारू शकतात? ठीक आहे. त्यामुळे लक्ष ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला कम्प्लीट द गिव्हन चार्ट. हा जो चार्ट आहे तो कम्प्लीट करा. आता बघा याच्यामध्ये काय दिलं बघा. मी तुम्हाला म्हटलंच होतं पाठीमागच्या वेळेस आपल्याला स्किन मध्ये दिलतं, पॅनक्रियाज मध्ये दिलतं आणि कोणतं आपल्याला ब्लड मध्ये दिलं थोडं. आता बघा काय दिले, बोन्स मध्ये दिले, त्यानंतर मसल मध्ये दिले आणि सेल मध्ये दिले. आता हाच चार्ट कम्प्लीट करायचा आहे. म्हणजे मुलांना हे चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये जर आपल्याला परफेक्ट मॅच असेल, आपल्याला अशा जर प्रकारे जर क्वेश्चन आले आपण 100% सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आता बघा ब्लड मध्ये काय असतं? पूर्णपणे हिमोग्लोबिन आणि कोणता अँटीबॉडीज वगैरे असतात. ते पाठीमागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं. बोन्स मध्ये ओसिन नावाचं प्रोटीन वगैरे असतं ते आपण बघितलं. स्किन मध्ये मेलॅनिन असतं. इतक्यात हा क्वेश्चन कव्हर झाला. स्किन मध्ये मेलॅनिन, केराटिन वगैरे असतं. पॅनक्रियाज मध्ये इन्सुलिन वगैरे असतं, ट्रिप्सिन वगैरे असतं. हे पण आपण पाठीमागच्या स्लाइड मध्ये बघितलं. मसल मध्ये काय असतं? ऍक्टिन आणि मायोसिन हे पिगमेंट असतं.
आता हे पिगमेंट काय करतात ऍक्च्युली मसलमध्ये, आपल्या मसलला फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी हे खूप महत्वाचे असतात. आणि सेलमध्ये तुम्हाला दिलेले, आता ही जागा ब्लँक होती, सेलमध्ये भरपूर सारे प्रोटीन जे आहेत, सेल मेम्ब्रेन जे आहेत ते पण प्रेझेंट असतात. आपल्या बुक्स मधला चार्ट एकदम परफेक्ट करून ठेवायचा. 2 बघायचं तो आपल्या पेपरला आपोआप पाठवतात हे शब्द जे आहेत. 2 रिव्हिजन करा तुम्ही, आणि पेपरला तुम्ही किती जास्त करताय मुलांना, याच्यापेक्षा किती तुम्ही परफेक्ट करताय, किती वेळेस रिव्हिजन करताय, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे रिव्हिजनला खूप वेळ द्या. पुढील क्वेश्चन बघूयात आपण. त्यानंतर आपला 7 नंबरचा क्वेश्चन आहे. तुम्हाला काय म्हटले, राईट 2 सोर्स ऑफ लिपिड. लिपिडचे 2 सोर्सेस लिहा. आता तुम्हाला 2 सांगितले, मग 2च लिहायचे का नाही, एखाद्या अजून एक्स्ट्रा लिहा. आता हा विचारला कोणता, जुलै 2022चा क्वेश्चन आहे. हाऊ मच एनर्जी इज ऑब्टेन फ्रॉम लिपिड. आता बघा, लिपिड मध्ये आपला 1 मार्क्स क्वेश्चन जो आहे तो पण येऊन गेलेला आहे लिपिड वरती. त्यामुळे बघा, लिपिड आपलं जर 1 मार्क्स क्वेश्चन पाठीमागे जर लिहिता आला असता तर आपण लिपिड इथं पण लिहिला असता. ठीक आहे. व्हॉट इज प्रोड्यूस आफ्टर डायजेशन ऑफ लिपिड. लिपिडचं डायजेशन झाल्यानंतर आपल्याला कोणता बायप्रोडक्ट भेटतोय. आता हे पण आपल्याला एका टेबल मध्ये दिलं होतं, जे पी आपण पाठीमागे बघितलं. मग बघा, तुम्हाला म्हटलं लिपिडचे सोर्सेस कोणते कोणते. बघा, पहिलं आहे ऑइल, बटर, मिल्क. आपल्याला 2 विचारले, तुम्ही 3 लिहा. अजून तुम्हाला देतोय घी आहे, चीज आहे, बटर आहे, ही इत्यादी काही सोर्स आहे कशाचे, लिपिडचे. मग यापासून आपल्याला काय भेटतं, लिपिड वगैरे भेटतात. त्यानंतर 7B मधलं क्वेश्चन, आपल्याला एका लिपिड पासून काय भेटतं, 1 ग्रॅम लिपिड पासून जवळपास 9 किलो कॅलरी एवढी काय असते, ऊर्जा भेटत असते 1 ग्रॅम लिपिड पासून. आता लिपिडचं डायजेशन झालं, काय भेटतं आपल्याला, लिपिडचं डायजेशन झाल्यानंतर आपल्याला फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल भेटतं. ठीक आहे, या 2 गोष्टी आपल्याला भेटतात, फॅटी ऍसिड, अल्कोहोल वगैरे आहे. त्यानंतर 1 ग्रॅम लिपिड 9 किलो कॅलरी, आणि ऑइल, बटर, मिल्क, घी, चीज, बटर, हे काय आपल्याकडे आता बटर डबल झालेले आहे. ठीक आहे, पण तुम्ही इथं चीज लिहू शकता. इथं चीज तुम्हाला आहे, त्यानंतर घी आहे, मिल्क आहे, आणि ऑइल्स वगैरे आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन, म्हणजे फरक स्पष्ट करा. डिफरन्स बिटवीन मायटोसिस आणि मिओसिस. विचार करा, मायटोसिस आपल्या किती क्वेश्चन गेले, म्हणजे हाच क्वेश्चन जो आहे मायटोसिसचा किती घुमून फिरून विचारला आपल्याला. म्हणजे आपण एकच परफेक्ट करायचं आहे आणि फक्त लॉजिकली क्वेश्चन आन्सर लिहायचे. आता हा विचारला कोणता, ऑक्टोबर 2021चा क्वेश्चन वगैरे आहे. आता जुना क्वेश्चन आहे पण आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. मग आपण पहिले बघू मायटोसिस म्हणजे काय आणि मेओसिस म्हणजे काय. बघा, आता मायटोसिस कुठं होतं, पूर्णपणे सोमॅटिक सेल म्हणजे बॉडी सेल मध्ये. आता मुलांना प्रश्न काय वाटतोय, सर ही सोमॅटिक सेल म्हणजे नेमकी काय. तर मुलांना, सोमॅटिक सेल म्हणजे आपली बॉडी जेव्हा पूर्णपणे आपल्यामध्ये काही दुखापत होते, किंवा आपल्या बॉडीमध्ये जेव्हा नवीन सेल तयार होतात, म्हणजे आपली बॉडी, त्या बॉडीमध्ये नवीन सेल तयार होणं, यालाच काय म्हणतो आपण, सोमा. त्याचा ऍक्च्युअली अर्थ काय, सोमा म्हणजे बॉडी असते, म्हणजे बॉडीच्या ज्या पण काही सेल असतात. सोमा म्हणजे काय, बॉडी, बॉडी ज्या पण काही सेल असतात त्याला काय म्हणतो आपण, सोमॅटिक सेल्स जे आहेत. आता मायटोसिस कुठे होतो मग, सोमॅटिक सेल मध्ये, म्हणजे आपल्या एखादी इंजुरी झाली, कोणता दुखापत झाली आणि ती पूर्णपणे सेल रिकवर झाली, कशामुळे, मायटोसिसमुळे. त्यानंतर मिओसिस कुठं होतं, जर्म सेल, म्हणजे फक्त जेव्हा रिप्रोडक्शन होतं, रिप्रोडक्शन, कोणतं, रिप्रोडक्शन मध्ये काय होतं, जर्म सेल तयार होत असतात. त्यानंतर दुसरं, ओनली 1 सेल डिव्हिजन ऑफर्स, याच्यामध्ये काय होतं, फक्त एकच सेल डिव्हिजन होते. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं, 2 सक्सेसिव्ह सेल डिव्हिजन ऑफर्स, म्हणजे याच्यामध्ये मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड या 2 डिव्हिजन होत असतात. याच्यामध्ये फक्त मायटोसिस मध्ये मायटोसिस फर्स्ट किंवा मायटोसिस सेकंड असं काही होत नाही. ठीक आहे, पुढे 2 डॉटर सेल्स आर फॉर्म. 2 डॉटर सेल म्हणजे 2 सेल तयार होतात. याच्यामध्ये किती, 4 डॉटर सेल तयार होत असतात. त्यामुळे आपण बघितले की व्हेरिएशन जे आहेत, म्हणजे आपण आपल्या आईवडिलांपेक्षा वेगळे असतो, आपला भाऊ, आपली बहीण सुद्धा आपल्यापेक्षा काय असते, वेगळे असते. कारण का, याच्यामध्ये नवीन नवीन प्रकारे जवळपास 4 सेल जे आहेत तयार होत असतात मिओसिस मध्ये. त्यामुळे प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल प्रत्येकापेक्षा वेगळा आहे. आता बघा, डॉटर सेल आणि डिप्लॉइड, म्हणजे मला सांगा फक्त 2च सेल तयार होतात, त्यामुळे काय असतं, प्रत्येक जण डिप्लॉइड असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, याच्यामध्ये जर 2n नंबर ऑफ क्रोमोझोम असेल, पुढच्या सेलमध्ये काय असेल, नंबर ऑफ क्रोमोझोम 2च येणार. आणि यांचं पूर्णपणे मायटोसिस झालं तरी पण काय येणार, 100% 2n नंबर क्रोमोझोम जो आहे हा पुढे पुढे ट्रान्सफर होत असतो. पण यामध्ये तसं होत नाही. जर फॉर एक्झाम्पल इथं 2n नंबर ऑफ क्रोमोझोम असतील तर 2n चे हाफ 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 असे नंबर होत चालतो. त्यामुळे याला काय म्हणता येईल, हॅप्लॉइड. हे कसं आहे, डिप्लॉइड आहे, आणि हे कसं आहे, हॅप्लॉइड आहे. म्हणजे एक एक जो आहे तर सेल, म्हणजे हाफ ऑफ डॉटर सेल जे आहेत ते तयार होत असते. आता बघा, याच्यामध्ये कोणते जेनेटिक व्हेरिएशन होत नाही, म्हणजे आपल्याला बदल बघायला भेटत नाही. असं कधी झालंय का, आपल्या हाताची एखादी दुखापत झाली आपल्याला,
आणि त्या जागेवरती एकच एकदम कुठेतरी नवीन सेल आली जी आपल्या पूर्णपणे अनोळखी, जी आपण अजूनपर्यंत कधी बघितली नाही, असं तर काही कधी होत नाही. आता बघा, याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन जे आहेत म्हणजे बदल जे आहेत म्हणजे डिफरन्सेस जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. कारण का आपण जरी समजा फॉर एक्झाम्पल सख्खे भाऊ असेल, कोणतं ट्विन्स असेल, तरी पण ट्विन्स एकमेकांसाठी दिसत नाही कधी. जो सख्खे भाऊ जे आहेत ते दोघं जरी एकमेकांसाठी दिसत नसतील पूर्णपणे, तरी पण त्यांच्या DNA जो असतो तो चेंज असतो. म्हणजे तुम्हाला जेनेटिक व्हेरिएशन जे आहेत ना, मिओसिस मुळे बघायला भेटतं, मायटोसिस मुळे बघायला भेटत नाही. हाच डिफरन्स होता. ठीक आहे. तुम्ही जर चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढे तुम्हाला अजून कोणकोणत्या चॅप्टरचे जे MCQ आहेत, त्यांची रिक्वायरमेंट आहे, ते पण मला कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून तो चॅप्टरचे MCQ जे आहेत PYQ पहिल्यांदा घेऊ शकतो. आणि तुम्हाला कोणत्याही टॉपिकमध्ये काही जरी डाऊट असेल, तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा.